मी माझ्याच पुस्तकातल्या कवितेच्या पुस्तकातल्या काही कविता मी आपल्या पुढे मांडतोय. माझ्या कवितेच्या पुस्तकाचं नाव आहे पाऊसफूल. या पाऊसफूलमधली मला आवडणारी एक कविता आहे, तुम्हालाही आवडेल. तिचं नाव आहे लामण सूर. लामण म्हणजे लामणदिवा हे आपल्याला माहिती आहे. अतिशय मंद तेवणारा, अशा तऱ्हेचा मंद तेवणारा, सतत तेवणारा आवाज, म्हणून त्याला मी म्हटलं लामण सूर. मी आता ती कविता म्हणतो. हे फूल कधीचे अक्षय व्योमी स्वरपुष्पानी सजलेले, दश दिशांची पैलांगणे सहजी त्यांनी नटलेले. परत एकदा वाचतो. हे फूल कधीचे अक्षय व्योमी स्वरपुष्पानी सजलेले, दश दिशांची पैलांगणे सहजी त्यांनी नटलेले. स्वरवेल चढला विश्वासाठी, स्वरवेल चढला विश्वासाठी, इथे फक्त स्वरगंध उमलतो. स्वरवेल चढला विश्वासाठी, इथे फक्त स्वरगंध उमलतो. ही लतिका तरुतर होऊन गंधगीतानी बहरत असते. ही लतिका तरुतर होऊन गंधगीतानी बहरत असते. हे फूल कधीचे अक्षय व्योमी स्वरपुष्पानी सजलेले, दश दिशांची पैलांगणे सहजी त्यांनी नटलेले. प्रकाश मंडप, प्रकाश मंडप भरूनी खाली, आले आले लावण सूर. प्रकाश मंडप भरूनी खाली, आले आले लामण सूर. या सुरानी विश्व निमाले, या सुरानी विश्व निमाले, अवघे झाले पंचमसूर. अवघे झाले पंचमसूर, अवघे झाले पंचमसूर. हे फूल कधीचे अक्षय व्योमी फुललेले, दश दिशांची पैलांगणे सहजी त्यांनी नटलेले. लामण सूर हे एका, सांगायला हरकत नाही, एका गायिकेवर लिहिलेलं गीत आहे. आपल्याला माहिती असेल, विश्वविख्यात गायिका लता मंगेशकर, त्यांच्यावर लिहिलेलं हे गीत आहे. असंच एक मी तुम्हाला दुसरं एक गीत ऐकून दाखवतो. रीता शब्द सगळ्यांना माहिती आहे. रीता म्हणजे रिकामपण. रीता म्हणजे पूर्णपणे काही नसलेला, मोकळा. बघूया. रीता रिकामा. निसर्गाची मला बोलाय, माझा आवाज रेकॉर्ड झाला.